सो मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आणि आज पहिल्यांदाच या चॅनलवरती जो व्लॉग येणार आहे तो येणार आहे मराठीमध्ये, कारण की हा स्पेशल आहे. हा स्पेशल महाराष्ट्रीयन डिश बनणार आहे आणि त्यात पूर्ण फॅमिली आज फर्स्ट टाईम व्हिडिओवरती राहिलं आहे. तर आम्ही चाललो आता पतली कुहल, जे काही ग्रॉसरीज आणायचे आहेत सांबारवडी करता. तर जे की इथनं 5 किलोमीटर खाली आहे. तर सामान आणू आणि मग बनवू. मी आणि बाबा जात आहे. एक्सायटेड, फर्स्ट टाईम. थोडा वेगळा व्लॉग, पूर्ण प्रिपरेशन या व्लॉगमध्ये सांगितलं आहे मी. तर तुम्ही एक्सायटेड असाल तर बघत राहा व्हिडिओ. मार्केट पण दाखवतो तुम्हाला की कुठे काय काय सामान भेटतं. पहाडाच्या खाली जावं लागतं, पूर्ण एक कंप्लीट पहाड उतरायचं आपल्याला. एक पाव और आधा पाव ऐसा बनाना है. चलो, शॉपिंग हो गई है ग्रोसरीज की. तर मित्रांनो, आम्ही सगळे लागलो इथे तयारीला. त्याच्यात आता आम्ही सांबार पूर्ण साफ केला आहे. 2 किलो सांबार मी तर नाही केला, आई आणि बाबांनीच केला आहे. आणि त्याला वॉश केला आम्ही. त्याला वॉश करून इकडे ड्राय नाही होता, कारण की पहाडांमधलं जे वातावरण आहे ते थंड असतं. आम्ही काय केलं त्यात की आम्ही सगळ्यात आधी व्यवस्थित या ओढणीमध्ये ह्या सगळ्या ही जितकी पण कोथिंबीर आहे याला बांधून घेतला आणि व्यवस्थित बांधून त्याला आम्ही वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये टाकलं आणि मग त्याला फिरवलं. तर ते पूर्णपणे तुम्हाला पाणी बघा, तुम्हाला इथे पाणी दिसत नसेल कारण की पूर्ण पाणी निघालंय इथून. आता हे व्यवस्थित ड्राय झालंय आता. आणि आता इथे चॉपिंग सुरू आहे. तर मग आता जाऊया किचनमध्ये. आणि इकडे पूर्ण तंदूरचा स्टॉक आहे जो आम्हाला पूर्ण विंटर्समध्ये कामात येतो, म्हणजे आम्ही रोज लावतो आहे. आणि इकडे प्रिपरेशन सुरू आहे. रिअल मसाला ऑफ सांबारवडी. तर कढईमध्ये पहिले घेतलं आहे तेल. फर्स्ट टाईम आपण कुकिंग घेऊन आलो आहे आणि खूप जोरदार रेसिपी आहे. तुम्ही सेम फॉलो केली तर मजा येईल. हिमाचलमध्ये हा शब्द पण कोणी ऐकला नाही, सांबारवडी वगैरे. आणि जे की मला बनवता येत नाही आणि आज मला शिकवणार आहे आई. हां, तास ट्रेनिंग आहे. नुपूर इज अंडर ट्रेनिंग. सोबत मी पण घेईल ट्रेनिंग, सोबत तुम्ही पण घ्या ट्रेनिंग. मोहरी टाक 1 चमचा. बघा एवढी. मोहरी गेली. आता कडकडीत गरम होऊ द्यायचं. 1 चमचा जिरं. 2 चमचे बडीशोप. माझ्या हाताला तेल लागलं. अजून एक टाक. हा, हिंग. सांगत ना हिंग. हां, आता हे टाक. मिरचीची पेस्ट. ही मिरचीची पेस्ट पेस्ट आहे. आज मी कमी करून टाकते. मला आतापर्यंत खायला आवडत होती, आता करायलाही आवडत आहे. किती कांदे टाकले? मनातलं बोलत आहे का? मनातलंच बोलत. व्हिडिओ करता मला बनवायला पण आवडत आहे. कांदा गेलेला आहे गरम गरम. पुढच्या वर्षी मला परीक्षा द्यायची आहे सांबारवडीची. ठीक आहे. हा, सुगंध येत आहे. मिरच्या टाकल्यामुळे आपण आता तिखट टाकणार नाहीये. ते ॲज पर चॉईस घ्या, तिखट घ्या किंवा मिरची घ्या. पण मिरची जास्त बेटर ऑप्शन आहे, पेस्ट मिरचीचा. मी वटाणे पण टाकते, म्हणजे जेणेकरून कांदा आणि वटाणे सोबत शिजतील आणि सॉफ्ट होऊन जातील. ग्रीन पीज आहे, ग्रीन पीज. हे थोडेसे नरम होऊ द्यायचे, सॉफ्ट होऊ द्यायचे. ग्रीन पीज नाही, हिरवे वटाणे. हा, हिरवे वटाणे. यात गेली आहे हळद. आजचा व्लॉग मराठीत राहायला पाहिजे, त्याच्यात एकही इंग्लिशचा शब्द. 3.5 चम्मच याच्यात गेली आहे आपलं मीठ चवीप्रमाणे.
आता मी लिंबाचा रस टाकते. लेमन ज्यूस. आणि आता याचं पाणी पूर्णपणे आटू द्यायचं आहे. पूर्ण ड्राय होऊ द्यायचं आपल्याला, याला सुकू द्यायचं ड्राय. बाय द वे यात तुम्ही ड्रायफ्रूट जसं किसमिस झालं, काजू, बदामचे पण तुकडे टाकू शकता. पण म्हणजे तुम्ही खात असाल तर, जसं बिर्याणीमध्ये पण असते, काही काही शाही बिर्याणीमध्ये असते. मला वडीमध्ये पण बिर्याणी येणेच आहे. बिर्याणी कशाला आली? नाही म्हणजे मी सांगत आहे की असं तुम्ही टाकू शकता, पण आम्हाला असं ड्रायफ्रुट्स याच्यात नाही. ड्रायफ्रुट्स मी कोरडे खायला मला आवडतात, याला पण पण असं मिक्स याच्यात नाही. खोबरा किस टाकलं. आणि आता आणि याच्यात खोबरा किस टाकलेला टाकलाय, आहे. म्हणून आम्ही याच्यात पण किसमिस कधी टाकत नाही, म्हणजे ड्रायफ्रुट्स टाकत नाही. आणि तसंच बिर्याणीमध्ये पण टाकत नाही. तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाकू शकता बेशक. हे थोडंसं हलकंसं 1 मिनिट भाजून घ्यायचं. आणि आजच्या सांबार वडीत सगळ्यात हातबोट लागलेला आहे. सगळ्यांनी मदत केली आहे. बाबा आणि आईनी तर ओव्हरऑल मदत केली आहे. हे बनतच आईमुळे, कारण की मला येत नाही. आणि बाबांनी सांबार तोडलाय, ग्रीन पीस सोडले आहेत. ग्रीन पीस पूर्ण तोडले बाबांनी. तर असा पहिला व्लॉग आहे ज्याच्यात पूर्ण असं फॅमिली गेट टुगेदर सारखं असं मिळून कुकिंग आणि हे करत आहे. व्हॉट यू डिड? मी आणण्याचं काम केलं मार्केटमधनं. तर हा थोडा कॅज्युअल ब्लॉग आहे, म्हणजे आपण हरवेळेस ट्रॅव्हल आणि अशा टाईपचे व्लॉग्स करतो की टुरिस्ट अट्रॅक्शन काय आहे, टुरिस्ट काय काय कव्हर करतात. आणि या ब्लॉगमध्ये ना थोडासा घरेलू टाईपचा ब्लॉग आहे आपला. आता आपण शेंगदाणे बघा, टाकतोय. शेंगदाणे अगदीच बारीक करायचे नाहीये, थोडेसे जाडसरच आपल्याला ठेवायचे आहे. नागपुरी पद्धतीचा जो काळा मसाला असतो आपला, काळा मसाला आपण जो भाजीत वापरतो, तो आम्हाला इथे मिळालेला इथे नाही नाहीये. भेटला. हिमाचल प्रदेशमध्ये मनालीला. तर त्यामुळे आम्ही तो स्किप केलाय. 1-2 मिनिटं फ्राय होऊ द्यायचं. तर यात आपण थोडा कोथिंबीर टाकूया. यात आपण टाकली साखर. आपल्या हा आवडीनुसार. म्हणजे आपली तुमची चव जशी असेल, हलकीशी गोडसर, गॅस बंद करून चटपटी. द्यायचा म्हणा. आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून दिला इकडे. कोथिंबीरीला अजिबात पाणी सुटायला नको. हा म्हणजे ती शिजायला नको आणि त्याला पाणी नको सुटायला, त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर त्या एका हलक्या फ्लेमवर थोडं करायचं आणि नंतर बंद करून द्यायचं जेव्हा कढई आपली गरम असेल. आणि मग पूर्ण मिश्रण जे मिक्स करायचं आहे चांगल्या पद्धतीने. आता याच्यात आपण खसखस आणि तीळ टाकलेली आहे मित्रांनो. आम्ही हे विसरलो होतो, म्हणजे ते दुसऱ्याकडे ठेवण्यात आलं होतं. मी सकाळी आणलं होतं मार्केटमधनं, पण ते विसरलो होतो. पण हे मेक शुअर करा की हे प्रोसिजरमध्ये ॲड ऑन करावं लागेल. आम्ही नंतर केलं आहे भाजून, पण तुम्ही सुद्धा करा हे आधीच प्रिपरेशन. जेव्हा आपण सगळा मसाला बनवतो सांबार वगैरे टाकायच्या आधी, तेव्हा हे तुम्ही टाकू शकता. मी तर आता सनसेट होतो आहे आणि संध्याकाळी आहे, तर आमचं प्रिपरेशन पण पूर्ण होत आलं आहे. तर तुम्हाला सांगतो आता आम्ही करत आहे वरची पापडीसाठी मिश्रण तयार, ज्याच्यात ते पूर्ण रोल होईल आणि ज्याची वडी बनेल. तर आता आम्ही पीठ मळत आहे बेसनाचं. तर हे आम्ही घेतलं आहे बेसन. तर आता 1 किलो आपण बेसन घेतलं आहे याच्यात, आणि यात थोडा मैदा याकरता की त्या पूर्ण पातीमध्ये, म्हणजे जी आपण पोळी लाटू त्यात बॉन्डिंग राहील आहे, कारण की बेसनाची बॉन्डिंग तर तुटून जाईल. तर त्याकरता आपण यात थोडा हलकासा मैदा टाकला आहे पावभर. त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तुमच्या इच्छेने. 1 चम्मच हळद टाकली आहे आपण याच्यात. त्यानंतर आपलं आलं तिखट चवीनुसार आणि चवीनुसार मीठ. आणि हे आपल्याला नीट आता भिजवून घ्यायचं आहे आणि मग पाणी टाकून भिजवायचं आहे. तर हे आपलं आहे पीठ जे भिजवलेलं आहे. आपण या बेसनाचा एक गोळा घेतला आहे, त्याला आपण आता लाटूया. आणि लाटल्यानंतर आपल्याला सारण भरायचं आहे यात असं सारण भरायचं आहे. आणि नंतर हे व्यवस्थित असं रोल करून घ्यायचं आहे. हां, रोल केल्यानंतर रोल केल्याने फुटायला नको म्हणून आपण थोडं पाणी लावून इथे हे चिपकून घ्यायचं आहे, जेणेकरून हे फुटणार नाही. आणि याच्या बॅक साईडला पूर्ण असं तेल लावून घ्यायचं आहे. आणि ते वाफवण्यासाठी याच्यावर ठेवून द्यायचं.
बाबा पण करत आहे. चला बरा व्यवस्थित फुटायला नको हा. आता आहे का हे कोणती दाबायची? हा चला घ्या रोल करा रोल करा. बघा बघा सुनेला किती मदत. आज माझ्या लग्नाला 35 वर्ष झाले बघा, पण एकही दिवस त्यांनी मला कधी मदत केली नाही. लगेच सुनांचा केवढा त्यांना हे आला. दाबायची का हे फोल्ड करायची का? बघा कशी पॅक करता तुम्ही. हे असं हो सांग तर. हे असं 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 करा. आणि हे इकडचं ते पण तसंच करायचं असतं. हे असं असं त्याला धरून हे असं. बघूया फुटते की नाही. तर जो सांबारवडी करेल त्यांना सांबारवडी खायला मिळेल बघा. हा आपण जी सांबारवडी बनवलेली आहे ना ती याला इथे ठेवायची आहे या पातेल्यात. आणि आपण यात सगळे जे पातेले आपण स्टॅक बाय स्टॅक केले आहे, जे स्टॅकिंग केली आहे पातेल्याची, तर हे आपले काही स्टीम झालेले आहे. यात पूर्ण स्टीमिंग प्रोसेस होईल. आणि हा वाला आपण खालती ठेवू आणि हे सगळे वरती राहील आहे. आणि हे आपण असे ठेवूया. एक मिनिट. पाणी बरोबर आहे. पाण्याची लेवल सगळ्यात हाय कॉन्सन्ट्रेट हे आहे, मग हे आणि मग त्याच्यावरचं. तर यार स्ट्रीमिंग प्रोसेस यासाठी म्हणजे महत्त्वाची आहे की एकदा आपण स्टीम केलं तर आपण एक 7-8 दिवस याला आपण फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा वाटेल तेव्हा ते आपण फ्राय करून खाऊ शकतो. स्टोअर करून ठेवू शकतो. हां, स्टीमिंगनी स्टोअर करण्यात मदत होते. तर तो एक फायदा आहे स्टीमिंगचा. आणि तेल पण जास्त नाही लागत असं आई बोलली होती, मला माहिती नाही, पण असं आहे. दोस्तों बस थोडा और देर फायनल प्रिपरेशन को. मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या मागे सन सेट झाला आहे, पण आम्ही सेट नाही झालो आहे कारण की आमची अजूनही प्रिपरेशन आहे. तर आम्ही दुपारपासून सुरू केलं होतं जे आत्तापर्यंत पुरत आहे. तर यू नो की किती मेहनत लागत आहे. मेहनत मी कमी करत आहे. मी फक्त व्हिडिओ शूट करत आहे जास्त आणि थोडाफार हातभार चुटुक पण त्यासाठी पण आई म्हणतोय की बाप्पा तू खूपच हेल्प केली आहे म्हणून. ही आहे रिअल मेहनत. तर एवढी मेहनत केली आहे, ही छान रेसिपी तुम्हाला शिकवली आहे, तर तुम्ही तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. ज्यांना पण कोणाला सांबारवडी खायची आहे नागपूरची छान, कारण की नागपूरमध्ये ना जिल्ह्यामध्ये खूप फेमस सांबारवडी आहे जी की मला कधीच नाही आवडली आणि मला माहिती नाही का बरं ते हाईप आहे इतकं. तुम्ही खाल्ली असेल किंवा नसेल खाल्ली तर खाऊन बघा आणि सांगा की तुम्हाला आवडली का. पण बिलकुल छान नाही आहे. म्हणजे जी घरची बनते ना ती घरचीच बनते आणि त्यामुळे इतकी मेहनत करावी लागते. आणि तुम्ही लोक इतकी मोठी प्रिपरेशन्स बघून म्हणत असाल की इतकं सारं कोणासाठी. तुम्हीच जेमतेम आई बाबा मी आणि हेच आहेत फक्त, तर इतकं सगळं कोणासाठी बनवत आहे. तर मी तुम्हाला सांगून देते की इथे काही एक असे रिलेशन्स आमच्याशी जुळले आहेत की आमची अशी इच्छा आहे की आम्ही त्याला खाऊ घालू काही महाराष्ट्रीयन डिशेस. सो म्हणून आम्ही की सारी स्टॉकमध्ये बनवत आहे की आम्ही त्यांना देऊ आणि त्यांना विचारू की तुम्हाला कशी वाटली आहे सांबारवडी म्हणून. येस. आणि या लोकांनी कधीच ऐकलं पण नाही, इव्हन ते अंदाजा पण नाही लावू शकतात. मी विचार यार आम्हाला सांबारवडी बनवायची आहे तर मला ते पात्र पाहिजे, त्याच्यात आम्ही वाफवतो आहे. दे आर लाईक क्या सांबारवडी मतलब क्या होता है, ये क्या होता है. तो फिर मैंने बताया कि भाई जो धनिया होता है उसकी बड़ी बनती है. तो ऐसा है. तो वो लोग भी आने वाले हैं आज खाने के लिए होपफुली. नहीं तो हम फिर उनको दे देंगे और फिर उनके रिएक्शन भी लेंगे कि उनको टेस्ट अच्छा लगा कि नहीं. 2 hours later. तो दोस्तों वैसे तो हमारा व्लॉग जो है मराठी में चल रहा है, बट अभी हम नीचे आए हैं दीदी के यहाँ एंड हम ट्राई करेंगे यहाँ पे. तो हम फाइनली अभी तल रहे हैं, तो पूरा व्लॉग यहाँ से रहेगा हिंदी में. हे दोघं तिखट वाले आहे. तो ये है तंदूर एंड तंदूर पे बन रहा है पूरा. हमारी जो बड़ी है वो तल रही है सांबार बड़ी. हमारे नागपुर में बहुत फेमस है. अच्छा. और ये ज़्यादातर छनकाले में बनती है. अच्छा सांभर आता है ना तो धनिया. जैसा आप ये खाते हो ना. अच्छा इसमें पूरी धनिया की स्टफिंग है. हाँ धनिया है, खोबरा किस है, मूंगफली है, खसखस है. खसखस को क्या बोलते हैं आप? अच्छा है. पॉपी सीड्स. वाओ. तिल है. ये हमारी रेसिपी को फेल कर रहा है. कसम से. और सबसे नहीं, सच बताओ, सच फेवरेट बताओ. हाँ ये चीज़ है मेरी सबसे फेवरेट. फेवरेट ना. हाँ. चलो दीदी को तो पसंद आ गया. जैनिश आपको आया.
तीखा नहीं लग तो रहा पास है अपना प्रोडक्ट, लगा सकते हैं यहाँ पे स्टॉल। है और कुछ ही है। भाई इनको बोलने से पहले नुपुर को बोलो आप हाँ लगाओ करके स्टॉल। मैं बड़ा पाव का स्टॉल, मैं पानी पूरी का स्टॉल, वो छोड़। चाय का स्टॉल। कुछ ही है माँ कसम से, हाँ? पर कुछ ही बने हैं। दोस्तों हमारा अब मैं भी खाऊंगा ये सांभर वड़ी और बताऊंगा कैसी बनी है। वहाँ पे नूपुर भी खा रही है अभी। तो ये है दही का क्या बोलते हैं इसको, ताक, छाछ। इसको ऐसा डुबा के फिर हम खाएंगे। आफ्टर ईयर जम गया। एक साल बाद, एक साल बाद, पिछले साल मैंने बनाई नहीं थी ना हाँ शादी 1-2 साल बाद खाया हमने, वो भी हिमाचल में। तो अभी फाइनली मम्मी ने भी लिया है। तो कैसा बना? के। बहुत टेस्टी बना है। एक मिनिट, पूर्ण ब्लॉग मराठीमध्ये झालाय? नाही पण इकडे हिंदीमध्ये बोलत ना आपण. अच्छा अच्छा. अतिशय सुंदर अशी डिश तयार झालेली आहे. चहा करून अनुभव घेऊ शकता. ठीक है. तो कितना 10 में से? मुझे तो 10 में से 10 चाहिए भाई. हाँ 10 में से 10. 10 में से 10 लायक की डिश हुई है और इसका जजमेंट हम नहीं करेंगे, इसका जजमेंट करेंगे कुसुम दीदी, क्योंकि उन्होंने पहली बार खाया है. 10 हाँ. में 100 दूंगी मैं. 10 में 100 मिले तो हमारा टेस्ट पास हो गया. तो आई होप 3 खाई है. हाँ 3 खाई है तो सक्सेस हो गया डिश. अब सोचते हैं कि यहाँ पे स्टॉल लगाना चाहिए कि नहीं. चांस मिले तो लगा डालेंगे. तो यस, अगर आपको भी ऐसे फैमिली टाइप के व्लॉग्स, ट्रैवल के अलावा ऐसे भी व्लॉग्स कभी कभी पसंद है तो डू लेट मी नो इन द कमेंट्स. क्योंकि ये फर्स्ट टाइम था कि पूरी फैमिली जो एक्टिविटीज़ है वो मैंने इस चैनल पे लाई है. नहीं तो फिर मैं अकेला रहता था और फैमिली एंगेज उतनी नहीं होती थी. बट दिस इज़ द फर्स्ट टाइम. ओके, मिलते हैं जल्दी नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए साइनिंग ऑफ अभिषेक. बाय बाय.